चला विद्यार्थी मित्रांनो, डेफिनेटली विश यू व्हेरी गुड मॉर्निंग. आजच्या लेक्चरला जे आहे इकॉनॉमिक्सचं डेफिनेटली तिसरं लेक्चर आणि तारीख जी आज 4 जानेवारी, ठीक आहे, कारण की 3 तारखेचा जो हा रविवार होता म्हणून, ठीक आहे. तर मला असं वाटतं आजचं लेक्चर जे विद्यार्थी मित्रांनो आज आपण सुरू करतोय. आणि परत महत्वाचं मित्रांनो, एक राष्ट्रीय उत्पन्न, ठीक आहे, नॅशनल इन्कम जे सेकंड टॉपिक जो आहे आज आपण जो सुरू करतोय, ठीक आहे मित्रांनो. हे जे नॅशनल इन्कम आहे, ठीक आहे, याच्या बेसिक म्हणजे जीडीपी पर्यंत मला असं वाटतं आपण आलेलो होतो. तरी म्हणतोय मित्रांनो, आज जो एक महत्वाचा जो त्याला काय म्हणतील त्यातला देखील एक महत्वाचा भाग जो आजच्या लेक्चरला जे थोडं समजून देतोय, ठीक आहे. पहा, राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ना मित्रांनो आपण सुरू केलेलं होतं, क्लिअर. आणि राष्ट्रीय उत्पन्नातला जो महत्वाचा भाग जो आहे पटापट पहा मित्रांनो. भारतात जो आहे ना राष्ट्रीय उत्पन्न, क्लिअर आहे, किंवा नॅशनल इन्कम, ठीक आहे. आता काय होतं माहितीये का, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मी काय लक्षात घ्या, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये क्लिअर आहे, जे सर्व 140 कोटी, उदाहरणार्थ लक्षात घ्या, 140 कोटी लोक जे आहे मित्रांनो, यांचं जे काही उत्पन्न आहे, क्लिअर आहे का बा, यांची मित्रांनो मोजमाप करता येते, ठीक आहे. या उत्पन्नाचं जे आहे ना एक मोजमाप केलं जातं, त्याला काय म्हणतील, त्याचा एक फॉर्म्युला वगैरे आहे, ठीक आहे. तो काय वगैरे आहे त्याच्या इतक्या डिटेलमध्ये भानगडीत पडायचं नाही, पण मोजमापाची साधनं काय, ठीक आहे. मी परत सांगतो, जो मोजमाप आपल्याला करायचा याचा टूल काय, क्लिअर आहे का. तर मित्रांनो, एक शब्द जो आहे ना बरेच वेळा आमचे अर्थतज्ञ लोक जे वापरताना तुम्हाला सापडतात, कुठला रे, तर तो आहे जीडीपी, क्लिअर आहे का. बरेच लोकांनी जीडीपी एवढा एकच शब्द विद्यार्थी मित्रांनो जो हा तुम्हाला माहित आहे, उर्वरित शब्द जो आहे तुम्हाला माहित नाहीये, ठीक आहे. पण हरकत नाही, मी काय म्हणतो थोडंसं लक्षात घ्या, क्लिअर मित्रांनो. हे थोडंसं जे आहे ना आपल्याला जे समजून घ्यायचंय की जीडीपी, एनडीपी, एनएनपी आणि मला वाटतं पीपीपी, क्लिअर आहे का, ठीक आहे. तर हे सगळे जे आहे जे महत्वाचे 4 कन्सेप्ट मित्रांनो, या 4 कन्सेप्ट समजून घ्यायचे. आपल्याला इन्कम जे आहे हे राष्ट्रीय उत्पन्न जे आहे कसं काय काढायचं आहे, तर ती टर्मिनॉलॉजी आजच्या लेक्चरला विद्यार्थी मित्रांनो सुरुवात आपण जे ऑलरेडी केली होती, पण आज नवीन एका फ्रेश लेक्चर मध्ये समजून सांगतो, ठीक आहे मित्रांनो. भारतामध्ये जो पहिला प्रयत्न झाला, ठीक आहे, भारतामध्ये जो जीडीपी मोजण्याचा किंवा मित्रांनो लक्षात घ्या, जो राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा जो पहिला प्रयत्न जो मित्रांनो झाला, हा दादाभाई नौरोजी मित्रांनो यांनी केला. आणि त्यांनी असं म्हटलं की दरडोई उत्पन्न जे 20 रुपये आहे असं काहीतरी त्यांनी सांगितलं. आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळेस मला असं वाटतं की एक 35 ते 40 कोटी जनता जी आहे मित्रांनो भारतामध्ये होती, क्लिअर. मग आता या 35 ते 40 कोटी त्या कालखंडामध्ये लक्षात घ्या, 1900 माफ करा थोडस जर तुम्ही पाहाल तर 1800च्या शतकांमध्ये जे आहे, क्लिअर आहे का, हे यांनी थोडं मोजमाप केलं होतं 1867-68 मध्ये, ठीक आहे. आणि साधारणतः जर पाहाल तर त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा जवळपास एक 20 रुपये जे आहे असं त्यांनी सांगितलं. आता मित्रांनो थोडंसं जे आहे ना लक्षात घ्यायच्यात काय माहितीये का, दर डोई म्हणजे प्रति व्यक्ती त्याचं उत्पन्न किती, तर 20 रुपये, ठीक आहे मित्रांनो. आपल्याला आज जरी आकडा हा 20 रुपये फार लहान दिसत असला तरी लक्षात घ्या त्या कालखंडामध्ये जो हा बऱ्यापैकी मोठा होता, ठीक आहे. चला पटकन समोर जो डॉक्टर व्ही के आर व्ही राव मित्रांनो, खूप महत्वाचं एक नाव जे याच्यातलं, ठीक आहे, डॉक्टर व्ही के आर व्ही राव मित्रांनो यांनी 1925 ते 1929च्या कालखंडामध्ये मित्रांनो लक्षात घ्या, त्यांनी जे असं सांगण्यात आलंय की भारतामध्ये कन्सेप्ट काय, यांनी पहिले शास्त्रीय पद्धतीचा जो हा वापर केला, क्लिअर आहे का बा. आणि उत्पादनाची गणना, ठीक आहे, सेन्सस ऑफ आउटपुट जे असं जे त्यांनी जे वापरलेलं आहे, ठीक आहे. इतकं डिटेल वगैरे जे तुम्हाला जे डेफिनेटली विचारलं जात नाही, पण त्यांनी असं म्हटलं होतं की साधारणतः आधी 76 रुपये जे हे काय भारताचं राष्ट्रीय उत्पन्न आहे, 1931 ते 32 यासाठी त्यांनी 62 रुपये जे असं सांगितलं होतं, ठीक आहे, दरडोई प्रति व्यक्ती म्हणतोय. मग मित्रांनो त्याच्यानंतर डेफिनेटली भारताला जे मित्रांनो स्वातंत्र्य जे प्राप्त झालं 1947 मध्ये. आणि 1949 मध्ये जर आपण थोडस समजून घेतलं तर लक्षात घ्या, 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समिती जी आहे एक गठीत करण्यात आली, ठीक आहे. केंद्र सरकारने मित्रांनो जे ही गठीत करण्यात आली होती भारत सरकारने. आणि याचे अध्यक्ष जे आहे पीसी महालनोबिस मित्रांनो जे हे होते, ठीक आहे. पीसी महालनोबिस मित्रांनो खूप महत्वाचं एक भारतातलं नाव आहे, क्लिअर. ज्यांना भौतिकशास्त्राचा देखील बऱ्यापैकी जो यांचा अभ्यास वगैरे मित्रांनो होता, ठीक आहे. पटाकन समोर जो प्राध्यापक डी आर गाडगीळ म्हणजे धनंजय गाडगीळ, क्लिअर. आणि डॉक्टर व्ही के आर व्ही राव मित्रांनो यांनी हे जे हे देखील या समितीचे जे मित्रांनो सदस्य वगैरे जे होते, ठीक आहे. आणि यांनी स्टार्टिंगला जर तुम्ही पाहाल, ठीक आहे,
तर मित्रांनो जे आहे ना जवळपास वेगवेगळे निष्कर्ष जे हे आपल्याला सांगितले, पण या निष्कर्षांचं आपल्याला सध्या जे मित्रांनो काम नाही. ठीक आहे, मला असं वाटते पटाकन आपण जे थोडं समोर जो पहा, आपण इथं जीडीपीच्या मित्रांनो दोन पद्धती पाहिल्या होत्या. क्लिअर, मागच्या सेशनला जे मी तुम्हाला बऱ्यापैकी समजून सांगितलेलं आहे जीडीपीच्या दोन पद्धती. पहा इथं जे दिलेलं आहे उत्पादन पद्धत. क्लिअर आहे बघा, काय हे प्रोडक्शन. क्लिअर आहे, मी थोडस जे रिवाइज तुमचं होईल, एक 2 दिवसाची गॅप पडली म्हणून मी पटकन थोडस जे तुम्हाला समजून सांगतो, धावत पडत आणि समोर जातो. क्लिअर मित्रांनो, प्रोडक्शन क्लिअर आहे का बा, जीडीपी कॅल्क्युलेट करत असताना उत्पन्न आणि उत्पादन या दोन महत्वाच्या मित्रांनो बाबी आहेत. त्यातली उत्पादन पद्धत जी आहे आज मित्रांनो पटकन समजून देतो. पहा बाजारात क्लिअर आहे का, मग मार्केटमध्ये मार्केट प्राइसला म्हणजे काय, बाजार किमतीला एका शेतकऱ्यानं उदाहरणार्थ घेतलेला आहे. ठीक आहे, लक्षात घ्या, याची टिपिकल प्राइस वगैरे आपल्याला काही माहित नाही. ठीक आहे, पण उदाहरणार्थ आपण समजून सांगतोय, एक 100 टन बाबा जो ऊस आहे. क्लिअर आहे, हा 5,000 रुपयाला जो आहे हा त्यांनी काय एका शेतकऱ्यांनी विकलेला आहे. क्लिअर मित्रांनो, यातलं जर तुम्ही पाहाल तर राम नावाचा एक व्यक्ती आहे कोणतरी. ठीक आहे, यांनी रामनी काय केलं, 50 टन ऊसाची साखर ठीक आहे साखर कारखान्यात काढली आणि ती 8,000 रुपयाला विकली. ठीक आहे, 50 टन साखरेची फक्त म्हणतोय. आता ठीक आहे बाबा, रामनी काय केलं, त्या 100 पैकी त्या शेतकऱ्यांकडनं 50 टन जे काहीतरी ऊस जो आहे त्यांनी विकत घेतला, त्याची काहीतरी साखर जे साखर कारखान्यामध्ये काढली आणि ती एक 8,000 रुपयाला मित्रांनो विकली. ठीक आहे, आता या दोन गोष्टी महत्वाच्या आहे का पहा, की 50 टन ऊसाची ऍक्च्युअली किंमत किती होती, तर मित्रांनो जी ऍक्च्युअली किंमत आहे ही मित्रांनो 2,500 रुपये. ठीक आहे, कारण की 100 टन साखरेची किंमत 5,000 रुपये होती. ठीक आहे, मग आता ऍक्च्युअली हे रुपये 8,000 रुपयातनं जे ना हे तुम्हाला मित्रांनो मायनस करावं लागेल. का, कारण की साखरेचा भाव जो 8,000 रुपये कन्सेप्ट काय आहे, ठीक आहे, यात तुम्हाला ती मायनस करावं लागतं, कारण की काय तुमची गुंतवणूक जी आहे त्याच्यात लागली होती. ठीक आहे, मग आता इथं जर तुम्ही पाहिलं तर 5,500 क्लिअर आहे का, ही रक्कम मित्रांनो काय झालं, खरं राष्ट्रीय उत्पादन झालं. काय झालं मित्रांनो, खरं जर तुम्ही पाहिलं तर राष्ट्रीय उत्पादन झालेलं आहे. क्लिअर आहे का, ठीक आहे, म्हणजे साधं सर्व सोपं पहा मित्रांनो, काय झालं की नव्यानं 5,500 रुपयांची भर जी आहे ना मित्रांनो काय ही अर्थव्यवस्थेमध्ये पडली. ठीक आहे, कन्सेप्ट काय आहे का, साधारणतः याला ढोबळ मूल्यवर्धन ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन मित्रांनो जे असं म्हणतात. ठीक आहे, आणि साधं सरळ सोपं तुम्ही याच्यावर जे कॅल्क्युलेट करू शकता की एका अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य जे मित्रांनो ठीक आहे या अनुषंगाने इथं लक्षात घ्यावे लागतात. ठीक आहे, आपण फक्त उत्पादना संदर्भात पाहिलं. ठीक आहे, आपण वस्तू संदर्भात पाहिलं, आपण सेवा संदर्भात पाहिलेलं नाही, ते आपण समोर चर्चा करू. ठीक आहे, पहा नेक्स्ट मित्रांनो उत्पन्न पद्धत, जसं उत्पादन आहे क्लिअर आहे, ठीक आहे, तसंच मित्रांनो पहा उत्पन्न आहे. ठीक आहे, पहा यात लोकांचं उत्पन्न लक्षात घ्यावे लागते. क्लिअर, मग जसं शेतकऱ्यांनी पहा मित्रांनो 5,000 रुपये ते 100 टन त्यांनी ऊस जो आहे विकला स्वतः जाऊचा, आणि मित्रांनो किती 5,000 रुपये जे आहे त्याला एकंदर काय त्याची मिळाले मित्रांनो. ठीक आहे, राम हा एक उद्योजक आहे. क्लिअर होता का, त्याची साखर कारखान्यामध्ये विकले जाणारी साखर आणि त्यातनं मित्रांनो काय त्याला उत्पन्न जे उत्पन्न मिळालं ते म्हणजे 5,500. क्लिअर आहे बा मित्रांनो, या सर्वांचं तुम्हाला काय घ्यावं लागतं माहितीये का, एक ग्रॉस क्लिअर आहे ढोबळ मानाने मित्रांनो एक उत्पन्न जे आहे हे तुम्हाला इथं कॅल्क्युलेट करावं लागतं. तर या पद्धतीनं उत्पन्न आणि उत्पादन ठीक आहे दोन कन्सेप्ट मित्रांनो जे तुम्हाला कळल्या, मला असं वाटतं पटाकन थोडं समोर जो पहा मित्रांनो, जीडीपीचे महत्वाचे दोन भाग पण आहेत. ठीक आहे, जसं तुम्हाला आता सांगितलं की दोन पद्धती वेगवेगळ्या आहेत, तसे जीडीपीचे दोन भाग आहे. बाजार किमतीला मार्केट प्राइस क्लिअर, 100 टन ऊस हा शेतकऱ्यानं 5,000 रुपयाला विकला, मार्केट प्राइसला विकला. ठीक आहे, पण आता याच्यातलं घटक मूल्य पहा, फॅक्टर कॉस्ट तो काय म्हणते थोडस लक्षात घ्या. क्लिअर आहे का, घटक मूल्य ठीक आहे जे वेगवेगळे त्यातले घटक आहे यांचं स्वतंत्र मूल्य आहे, जे वेगवेगळे फॅक्टर त्यातला एक फॅक्टर आपण घेऊ. पहा कुठलाही कर किंवा सबसिडी भरण्यापूर्वी त्याची किंमत क्लिअर शेतकऱ्यांना मित्रांनो जर तुम्ही पाहाल क्लिअर आहे का, तर उदाहरणार्थ आपण जर पाहाल तर ती जकात कर जो आहे भरला. ठीक आहे, उदाहरणार्थ आपण लक्षात घेऊ. आता तेव्हा की आपण सगळे जे हे आपण लक्षात नाही घेतले, पण आता घटक मूल्य आहे क्लिअर आहे का, त्याच्यात आपण थोडंसं लक्ष घालतोय. काय एक कुठलाही कर बाबा क्लिअर आहे का, ठीक आहे, आता भरपूर कर होते आधी तुम्हाला आठवत असेल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला आठवत असेल एका राज्यातून दुसऱ्या राज्यात मित्रांनो जर माल येत असेल ना क्लिअर आहे का, तरी देखील स्टेट गव्हर्नमेंटला आधी तुम्हाला टॅक्स द्यावा लागत होता. ठीक आहे, आणि सांगू याला काय म्हणतात, याला आधी राज्य विक्रीकल शुल्क कर मित्रांनो जो असं म्हणावं लागत होतं. ठीक आहे,
साधं सर्व सोपं जे आहे लक्षात घ्या, विषय असा आहे की एखादा कुठलाही कर किंवा सबसिडी, ठीक आहे, ही भेट कोणाचा भावा अजय ते म्यूट कर रे बाबा. हा जामला, ठीक आहे, चालेल, लक्षात घ्या. काय होतं ते थोडंसं लक्षात घ्या की एखाद्या शेतकऱ्याने येता येता काय जकात कर जो आहे हा भरला, क्लिअर आहे. हा किंवा लक्षात घ्या आपला आमचा जो नागपूरचा जो हायवे आहे, ठीक आहे, हायवेवर टोल लागतो, ठीक आहे, तर तो टोल त्यांनी भरला, क्लिअर आहे का, ठीक आहे. एक उदाहरणार्थ लक्षात घेऊ की बाबा 50 रुपये जो आहे कर भरला. आता विषय पहा थोडस काय फॅक्टर कॉस्ट काय, ठीक आहे, एकच फॅक्टर याच्यात लागणार आहे का, नाही, याच्यात अनेक फॅक्टर लागतात, ठीक आहे. साधं सर्व सोपं लक्षात घ्या, 5,000 रुपयाचं मायनस मित्रांनो काय 50 जे आहे आपण मायनस केले, ठीक आहे. म्हणजे बाजार किमतीला, मार्केट प्राइसला आपल्याला जो काही आपण विकलेला होता, ठीक आहे, त्याच्यातले इंटरनल फॅक्टर पहा काय की आपण एक कर जो इथं भरला मित्रांनो 4,950 ही फॅक्टर कॉस्ट झाली, क्लिअर आहे का, ठीक आहे. मग अशी फॅक्टर कॉस्ट जी आहे ही अजून कमी 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 होत जी आहे ही आपल्याला मिळू शकते, ठीक आहे. चला, तर जीडीपीचे दोन भाग मित्रांनो आता पाहिले. आता सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, जीडीपी किंवा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे प्रकार, ठीक आहे, खूप महत्वाचे आहे, ठीक आहे. या प्रकारांमध्ये मित्रांनो जर तुम्ही पाहाल तर सगळ्यात महत्वाचा एक प्रकार आहे तो आहे जीडीपी, क्लिअर आहे का, ज्याला आपण ग्रॉस, क्लिअर आहे का, ठीक आहे, डोमेस्टिक प्रोडक्ट, ठीक आहे, खूप महत्वाचं आहे, ठीक आहे. समजून घ्या त्याला काय म्हणतात. मराठीमध्ये पहा मित्रांनो याला काय म्हणतात, स्थूल देशांतर्गत उत्पादन, क्लिअर, काय म्हणतोय, स्थूल स्थूल, ठीक आहे. हा, ग्रॉस म्हणजे ढोबळ मानानं, क्लिअर आहे का, देशांतर्गत, क्लिअर आहे का, म्हणजे काय, एक शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. देशांतर्गत मित्रांनो याचा अर्थ आहे की देशाच्या ज्या सीमा आहे, बाउंड्रीज आहे, याच्या आतमध्ये जी काही उत्पादन झालं, जे काही प्रोडक्शन झालं, क्लिअर आहे का, ठीक आहे, त्या अनुषंगाने आपण चर्चा करतो, ठीक आहे. मग त्यातलं एक जर तुम्ही पाहिलं तर परत उत्पादन पद्धत, ठीक आहे, जसं आपण आधी पाहिलं प्रोडक्शनच्या बाबतीत. आणि मित्रांनो दुसरं जर तुम्ही पाहिलं जीडीपीचं उत्पन्न पद्धत, ठीक आहे, क्लिअर आहे का, समजून घ्या. जीडीपी म्हणजे एका आर्थिक वर्षात देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू, एकूण अंतिम वस्तू आणि सेवांचं मित्रांनो मूल्य, ठीक आहे. तर या अनुषंगाने जे ही चर्चा आहे, क्लिअर, पहा मित्रांनो, उत्पन्न म्हणजे काय, जीडीपी म्हणजे क्लिअर एका आर्थिक वर्षात देशांतर्गत लोकांनी, ठीक आहे, कमवलेले उत्पन्न. दोन लेवलला चर्चा करायची आहे. देशांतर्गत जे प्रोडक्शन होत आहे, ठीक आहे, त्याची एकूण एकूण अंतिम वस्तू आणि अंतिम मित्रांनो जे की सेवा आहे त्याचं मूल्य, क्लिअर. आणि उत्पन्नामध्ये काय, फक्त उत्पन्नामध्ये काय, जे देशांतर्गत जे लोक आहे, क्लिअर आहे का, ठीक आहे, यांनी कमावलेलं उत्पन्न, ठीक आहे. आता मी तुम्हाला दोन गोष्टी जे एक उदाहरणार्थ देतो बेस्ट पैकी, ठीक आहे, आणि तुम्हाला समजून सांगतो, ठीक आहे. उदाहरणामध्ये जे थोडंसं लक्षात घ्या. उदाहरणार्थ म्हटलं आपण हा पेन, तुम्हाला या पेनचं उदाहरण जे मागे आपण दिलेलं आहे, ठीक आहे, एक स्टायलोचा पेन आहे, ठीक आहे. बाबा एका आर्थिक वर्षामध्ये भारतामध्ये असं आर्थिक वर्ष मागे देखील सांगितलं, आज देखील सांगतोय, 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत हे असं आर्थिक वर्ष जे आहे भारतात असतं 1867 पासून, ठीक आहे. याच्यामध्ये चेंजेस होणार आहे, गव्हर्नमेंट एक समिती वगैरे बसवलेली आहे, जेव्हा होईल तेव्हा ते पाळले जाऊ, ठीक आहे. मित्रांनो सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, विषय असा आपला चालू आहे की हा जो पेन तुमच्या समोर ठेवलाय, ठीक आहे, 1 एप्रिल, क्लिअर, 1 एप्रिल 2020, क्लिअर आहे का, ठीक आहे, ते 31 मार्च 2021, मी काय म्हणतो लक्षात येत का, ठीक आहे, 31 मार्च 2021, ठीक आहे, म्हणजे हे सध्या चालू वर्ष. मित्रांनो पहा या एका आर्थिक वर्षामध्ये, ठीक आहे, उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू. आता मला सांगा, हा उदाहरणार्थ तुम्हाला एक स्टायलोचा पेन दिला, ठीक आहे, हे एक वस्तू आहे मित्रांनो, ठीक आहे. या अंतिम अंतिम आता हा पूर्ण पेन तयार झालेला आहे. मी काय म्हणतो लक्षात घ्या, एकूण सगळे सगळे जे काय वस्तू असेल ते, ठीक आहे, अंतिम आपण त्यातला फक्त एक फॅक्टर पाहिला, या वस्तूचं मूल्य. मग आता या वस्तूचं मित्रांनो मूल्य किती झालं लक्षात घ्या. या वस्तूचं मूल्य तुमच्या समोर ठेवलेलं आहे 5 रुपये बघा, ठीक आहे. मग काय एकच पेन जो आहे याचे जे प्रोडक्शन झालंय का, नाही, अजूनही प्रोडक्शन कंटिन्यू चालू आहे, ठीक आहे. मग लक्षात घ्या, क्लिअर आहे का. आणि सेवांचं मूल्य मित्रांनो, सेवा याची आपण एकदम चर्चा केली आहे. मी देखील काय एक जे आहे तुम्ही आमच्याकडे क्लासेस लावलेले आहे आणि आपण टीचिंग, बरोबर आहे का, ठीक आहे. टीचिंग एक प्रकारची मित्रांनो, टीचर जो आहे ना हा एक प्रकारचा सेवेचाच भाग आहे, कन्सेप्ट कळते का तुम्हाला, ठीक आहे.
मग त्या अनुषंगाने जर तुम्ही जर पाहत असाल तर साधं सर्व सोपं मित्रांनो समजून घ्या की आपला विषय असा चालू आहे की एका अंतिम वस्तू आणि सेवांचं मूल्य, मला काहीतरी पेमेंट येतात, ठीक आहे, इयरली, बरोबर आहे का? एकच वस्तू आहे का नाही, अशा अनेक वस्तू, ठीक आहे, यांच्या प्रोडक्शन, क्लिअर आहे का, हे किती प्रोडक्शन होतं ते, ठीक आहे. मग याचं जे काही व्हॅल्यूज आहे, क्लिअर आहे का, या सगळ्यांची मित्रांनो जे एकत्रित जो आहे काय एक यानुसार मित्रांनो जो हा जीडीपी जो हा काढला जातो, ठीक आहे. मित्रांनो दोन गोष्टी लक्षात घ्याव्या, याची पद्धत काय आहे तो आपल्या अभ्यासाचा भाग नाहीये, ठीक आहे. जर युपीएससीचं एखादं लेक्चर जर आपण राहिलं असतं तर युपीएससीला मला असं वाटतं 1 ते 2 वेळा जे ना याची पद्धत विचारली आहे, याचा फॉर्म्युला आहे, ठीक आहे, हा क्लिअर आहे का? पण आपण त्या फॉर्म्युलेच्या भानगडीत विशेष पडू नये, ती काढणारी एक संस्था आहे, तिचा परिचय आपण शेवटी करून घेणार आहे, ठीक आहे. मित्रांनो हे उत्पादन झालं, क्लिअर आहे का? मित्रांनो दुसरं लक्षात घ्या, उत्पन्न पद्धत आहे, ठीक आहे. जीडीपी म्हणजे एका आर्थिक वर्षात देशांतर्गत लोकांनी कमावलेलं उत्पन्न. उत्पादनाच्या मेथडनी मग आपण प्रोडक्शन जे समजून घेतलं, आता उत्पन्नाच्या पद्धतीनं पहा काय, ठीक आहे. साधं सरळ सोपं, आपण जर म्हटलं एक्स पर्सन जो आहे हा काय, याची काहीतरी स्टायलोची कंपनी आहे, तो प्रोडक्शन करून आला, ठीक आहे. मग ते उत्पादनाच्या मित्रांनो काय उत्पादनाच्या आधारे जीडीपी झालं, पण त्याचं काहीतरी उत्पन्न पण असेल, क्लिअर आहे का, ठीक आहे. तर त्या अनुषंगानं देशांतर्गत लोकांनी कमावलेले उत्पन्न. मग आता देशांतर्गत काय, एक्स नावाचा जो पर्सन, याची स्टायलोचा हा मालक होता, आपण एकच उदाहरण दिलं मित्रांनो. याच्या अनुषंगानं आज जर तुम्ही पाहता 140 कोटी लोकसंख्या, ठीक आहे, कन्सेप्ट आहे का, ठीक आहे. चला मला असं वाटते जे लक्षात काय ठेवायचं आहे, जीडीपी म्हणजे सध्या तरी तुम्ही एवढं लक्षात ठेवा, साधं सर्व सोपं सांगतो, एका आर्थिक वर्षात देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवांचं मूल्य, ठीक आहे. हे कसं काय काढायचं ते मी समोर सांगणार आहे, त्याची स्वतंत्र एक संस्था आहे, ठीक आहे. चला मित्रांनो, जीडीपी नेमकं काय आहे, जीडीपी देशाची अंतर्गत शक्ती दाखवते, ठीक आहे, हा क्लिअर आहे का. त्यामुळे दोन देशाच्या जीडीपीची तुलना देखील होऊ शकते, क्लिअर. आता जीडीपीचा जो दर वगैरे जो काढतात त्याच्यावर, ठीक आहे. उदाहरणार्थ सांगतो, उदाहरणार्थ जर म्हटलं की जीडीपीचा सध्याचा दर जो आहे हा किती, एक उदाहरणार्थ सांगितला 5.5 बाबा आहे काहीतरी, ठीक आहे. आता हा 5.5 काय झाला तर लक्षात घ्या, 5.5 जो हा जीडीपीचा दर जो आहे, कन्सेप्ट आहे का, हा आत्ताचा आहे मित्रांनो. तो मागच्या वर्षीचा याच्यापेक्षा कमी असू शकतो, पुढील वर्षी याच्यापेक्षा जास्त असू शकतो किंवा कमी असू शकतो, तो आहे फ्लेक्झिबल आहे, ठीक आहे. मग असं जर असेल तर पहा, दोन राष्ट्रांच्या जर तुलना करायची अर्थव्यवस्थेची मित्रांनो तर जीडीपीच्या आधारे आपण करू शकतो, क्लिअर. नेक्स्ट 2 वर्षाच्या जीडीपीच्या फरकाला वृद्धी दर असं म्हणतात. त्याच्यामुळे संख्यात्मक मूल्यमापन, कशाचं, अर्थव्यवस्थेचं संख्यात्मक मूल्यमापन होत आहे का, कारण की एक फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्यात मित्रांनो काही आकडेवारी आपल्यासाठी बाहेर येत आहे म्हणून, ठीक आहे. चला मला असं वाटतं जीडीपी जर तुम्हाला कळलं असेल तर मी परत सांगतो काय, हा जीडीपी थोडासा लक्षात घ्या का, कारण की हा जर तुम्हाला कळला तर पुढच्या टर्मिनॉलॉजी याच्यावरच तुम्हाला शिकायचे, ठीक आहे. हा कन्सेप्ट करताय किंवा समोर जाऊन मित्रांनो, एक जे एक इंडक्टिव्ह मेथड जे की मी विद्यार्थ्यांना जे शिकवत असतो, जे मगा तुम्हाला सांगितली त्या अनुषंगाने पटाकन पाहून टाका, ठीक आहे. पहा, आपण इथं काय केलं, एक उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, एका डॉक्टरचा वार्षिक उत्पन्न, क्लिअर आहे का, वार्षिक, ठीक आहे, म्हणजे मंथली त्याला काहीतरी 25,000 रुपये येतोय, क्लिअर, आणि गुणीला 12, ठीक आहे. जे काय त्याची रक्कम होईल ती, ठीक आहे, जे काय आपण इथं दिलंय बाबा काहीतरी काय 3 लाख रुपये काहीतरी होत आहे, ठीक आहे. मग मित्रांनो हे उत्पादनाच्या बाबतीत जे आहे, सेवेच्या बाबतीत झालं, ठीक आहे. एका वस्तूचं उत्पादन पहा, ही सर्व्हिस झाली, आता उत्पादन वस्तूच्या बाबतीत पहा, एक वस्तू तिचं उत्पादन पहा, वार्षिक आपण जर घेतलं तर, ठीक आहे, एक पेन आहे 5 रुपयाचा, क्लिअर आहे, उदाहरणार्थ घेतलेलं, ठीक आहे. आपण असं म्हणतोय की 10,000 मित्रांनो काय पेनचं प्रोडक्शन एका वर्षामध्ये झालं, गुणीला 5, कारण की त्याचं अंतिम मूल्य आहे. हे अंतिम फायनल कॉस्ट खूप महत्वाची आहे, क्लिअर आहे का. आणि अर्थव्यवस्थेमध्ये अशा फायनल कॉस्टचाच विचार करतात, ठीक आहे. उदाहरणार्थ तुमच्या समोर हे राउटर दिसतंय का पहा, आता हे जिओचं एक राउटर आहे, ठीक आहे. या राउटरमुळे तुमच्याशी माझी कनेक्टिव्हिटी बऱ्यापैकी चांगली आहे. हे उदाहरण, हे राउटर आपण घेतलं 2700 ला, क्लिअर आहे का. तर मित्रांनो 2700 ची फायनल कॉस्ट झाली, क्लिअर आहे का, ठीक आहे. जर मग पहा, एक 50,000 रुपयाचं मित्रांनो काय झालं इथं लक्षात घ्या, हे 50,000 रुपये काय झाले, एक उत्पादन, क्लिअर, एक वस्तूचं, ठीक आहे. मित्रांनो इथं पहा, एका वर्षाचा जीडीपी आपण पहा काय केलं, 3,50,000 रुपये, ठीक आहे. हे एक जस्ट एका व्यक्तीचं आपण काढतोय, कोण,
की तो एक जो कोणती सर्व्हिस मधला एक व्यक्ती आपण दाखवला तो एक डॉक्टर आहे, आणि एक मित्रांनो वस्तू आपण एक घेतली कुठली तरी, तिचा घेतला पेन. क्लिअर आहे बा, ठीक आहे. आता मित्रांनो हे झालं एका व्यक्तीचं, क्लिअर आहे बा, ठीक आहे. मग दुसरं, भारतात सध्या आपण उदाहरणार्थ घेतलं 130 करोड लोक आहे, क्लिअर आहे बा. मग लक्षात घ्या, आर्थिक वर्षातील अशा सर्व सेवा, मग काय डॉक्टर आहे का? नाही. एकच डॉक्टर आहे का? नाही. लाखो डॉक्टर आहे, लाखो टीचर आहे, क्लिअर आहे बा, करोडो नर्स आहे, ठीक आहे. आणि मित्रांनो असे भरपूर लोक आहे, ठीक आहे. तर यांचं जे आहे मित्रांनो इन्कम, ठीक आहे. दुसरं, वस्तूचं, आर्थिक वस्तूचं जितके आहेत सर्व, मग तुम्हाला आता समजला राउटर सांगितलं, त्याच्यानंतर हा एक पेन झाला, क्लिअर आहे बा. तुमच्या डोळ्यासमोर माझ्या चष्मा दिसून आला, क्लिअर आहे बा. थंडी लागली त्याच्यामुळे हे जॉकेट झालं, क्लिअर आहे बा. अशा सगळ्या वस्तूचं उत्पादन लक्षात घ्या, याचा आकडा खूप मोठा आहे. हे आकडा तयार करण्याचं काम मी तुम्हाला फक्त इथं लिहून दिलंय. कोणाचं? CSO, स्टॅटिस्टिकल, बरोबर आहे का बा, ठीक आहे. सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, ठीक आहे. अशी मित्रांनो एक संस्था आहे. आता हे कसं काय काढतं ह्या संस्थेबद्दल शेवटी आपण एक स्लाइड आहे त्याच्यामध्ये विचार करणार आहे, ठीक आहे. सध्या CSO फक्त जे आहे काढतं एवढं लक्षात ठेवू, ठीक आहे. समोर जो मित्रांनो एक जीडीपीचा ग्रोथ रेट जो आहे तुमच्या समोर ठेवलेला आहे, ठीक आहे. 2012-13 मध्ये 5.6 होता, 2013-14 मध्ये 6.6 होता, 14-15 मध्ये 7.2, 15-16 मध्ये 7.9, चांगली कामगिरी होती. त्याच्यानंतर 16-17 मध्ये तो परत 7.1 आला, क्लिअर आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जो आहे तो कमी जास्त जो आहे फ्लेक्झिबल जो आहे मित्रांनो होत राहतो, ठीक आहे. मला असं वाटतं पटाकन थोडं समोर जो यातली दुसरी कन्सेप्ट पहा काय, ठीक आहे. शब्दाकडे फोकस करा. मी काय म्हणतो लक्षात घ्या, ठीक आहे. शब्द पाहत असताना पहा, स्थूल आहे तसाच शब्द आहे, याला इंग्लिश मध्ये ग्रॉस असं आपण म्हणतो. याच्या आधी आपण मित्रांनो देशांतर्गत पाहिला होता, क्लिअर आहे का. आता मित्रांनो याच्यामध्ये आपण नवीन शब्द पाहतोय, तो म्हणजे राष्ट्रीय, क्लिअर आहे का, ठीक आहे. आणि याचा इंग्लिश मध्ये त्याला आपण काय म्हणतो रे? नॅशनल म्हणतो, नॅशनल, क्लिअर आहे का. आणि इथं मित्रांनो पहा काय, उत्पादन, उत्पादन, उत्पादन म्हणजे प्रोडक्ट, ठीक आहे. पहा, स्थूल, राष्ट्रीय उत्पादन. मग आता तुम्ही ना सर का याच्या आधी आपण जे देशांतर्गत पाहिलं आणि मित्रांनो आता आपण नॅशनल पाहतोय, तर दोन शब्दांमध्ये फरक आहे का? मित्रांनो लक्षात घ्या, दोन शब्दांमध्ये थोडा बहुत फरक आहे. तोच फरक जर लक्षात घेतला, क्लिअर आहे का, आणि मागच्या टर्मिनॉलॉजी मध्ये मित्रांनो तो ऍड केला, तर तुम्हाला जे आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादन तुम्हाला कळेल, ठीक आहे. साधं सरळ सोपं आहे, एक टर्मिनॉलॉजी फक्त ऍड होतं, ठीक आहे. पहा, राष्ट्रीय म्हणजे देशाच्या नागरिकांनी कमवलेले उत्पन्न होय. साधं सरळ सोपं, ठीक आहे. पहा काय, राष्ट्रीय याचा अर्थ आहे देशाच्या नागरिकांनी कमवलेले उत्पन्न होय, ठीक आहे. मग मित्रांनो लक्षात घ्या, थोडं अर्थव्यवस्थेत तयार झालेल्या, हो लक्षात घ्या, जाणीवपूर्वक पहा, थोडा चेंज आहे फक्त, ठीक आहे. अर्थव्यवस्थेत तयार झालेल्या सर्व वस्तू व सेवांच्या मूल्यात, क्लिअर आहे का बा, ही टर्मिनॉलॉजी नवीन आहे. कोणती? हा शब्द पहा, परदेशातून प्राप्त झालेल्या, क्लिअर आहे बा, काय, परदेशातून प्राप्त झालेल्या उत्पन्नाची बेरीज केल्या जाते आणि देशातून बाहेर गेलेल्या उत्पन्नाची वजाबाकी केल्या जाते, ठीक आहे. मला पटकन सांगा बरं, काय परदेशातून प्राप्त उत्पन्नाची बेरीज म्हणजे काय? उदाहरणार्थ सांगा तुम्ही. मी काय म्हणतोय, साधं मराठी बोलतोय, तुमच्याकडनं उत्तर हवंय. सध्या किती लोक आहे पाहून घेतो, सध्या किती लोक आहेत. सध्या 17 लोक आहे मी, ठीक आहे. म्हणजे आपण 16 पकडू, ठीक आहे. 4 लोक कमी झाले आज. मित्रांनो लक्षात, एक मिनिट, मी असं म्हणतोय परदेशातून प्राप्त उत्पन्नाची बेरीज करायची आहे म्हणजे नेमकं काय सांगा. जे प्रोडक्ट आपण आयात करतो इतर देशांमधून त्यांचे उत्पन्न. बर, अजून? अरे परदेशातून प्राप्त उत्पन्नाची म्हणतोय मी. बर, अजून मतान सांगा. आपण आपल्यातून जे एक्सपोर्ट करतो त्याचे इन्क्लूड करायचं आणि बाहेरून जे आयात करतो ते वजा करायचं. बर, अजून? आपल्या देशातील जे लोक बाहेरच्या देशांमध्ये काम करतात त्यांच्या उत्पन्नातला जो वाटा आपल्या देशात येतो तो. नाही रे चैतन्य, थोडं चेंज कर बरं. याला कन्सेप्ट माहिती आहे का, परदेशातून प्राप्त उत्पन्नाची बेरीज म्हणजे काय? थोडस अजून लॉजिक लावून पहा.
चला लागता येईल का? ओ बाकीच्यांनी सांगा रे अजून. चला पटापट पटापट बोला. सांगता येईल का? परदेशातून प्राप्त उत्पन्नाची बेरीज तुम्हाला करायची आहे. म्हणजे काय? चला चला कन्सेप्ट तीच आहे, समजून घे. तुम्हाला इथं पहा दिलाय, साधं सरळ सोपं दिलेलं आहे. ओ भावांनो एक लक्ष द्या, ठीक आहे. परदेशातून प्राप्त, क्लिअर आहे. कन्सेप्ट अशी आहे, परदेशातून प्राप्त झालेल्या उत्पन्नाची बेरीज तुम्हाला करायची आहे आणि देशातून बाहेर गेलेल्या उत्पन्नाची वजाबाकी करायची आहे, ठीक आहे. उदाहरणार्थ पाहू. पहा इथे एक एक्स नावाचा कोणतरी व्यक्ती घेतला, ठीक आहे मित्रांनो. हा एक्स जो आहे ना, हा भारतीय व्यक्ती आहे. कोण आहे रे? भारतीय व्यक्ती आहे, ठीक आहे. मग हा भारतीय व्यक्ती मित्रांनो जपान मध्ये नोकरीला आहे. कुठे गेला रे तो? तो गेला जपान मध्ये नोकरीसाठी, ठीक आहे. आता मित्रांनो लक्षात घ्या, तो जपान मध्ये जर नोकरीसाठी गेलेला आहे, क्लिअर आहे का? तर मला एक म्हणायचं, त्याला काहीतरी पेमेंट येईल ना यार. हो मी काय म्हणतो लक्षात आहे का? त्याला काहीतरी पेमेंट येईल, क्लिअर आहे. तुमचे रिलेटिव्ह, तुमचे जवळपास एखादा भाऊ बहीण कोणी रिलेटिव्ह मित्रांनो एखादा फॉरेनला गेला, ठीक आहे. फॉरेन मध्ये एखाद्या जपान किंवा अमेरिका किंवा रशिया किंवा चायनामध्ये, चायना नका घेऊ सध्या कोरोना तिकडे आहे, ठीक आहे. चायना एकाला बाजूला द्या. एखाद्या देशामध्ये तो काय करतो लक्षात आहे का? नोकरी करतो, ठीक आहे. आपण त्याला असं म्हटलं काय, त्याला बाबा इयरली, क्लिअर आहे का बा, एक 50,000 जे डॉलर त्याला काहीतरी पेमेंट आहे, ठीक आहे. 50,000 खूप झालं का जास्त? आपण उदाहरणार्थ घेऊ, क्लिअर आहे का? 50,000 जे डॉलर काय त्याला काहीतरी म्हणजे इयरली पेमेंट आहे मित्रांनो. असा आता हा जो आहे त्याला पगारातला असा काही हिस्सा तो मायदेशामध्ये पाठवत असेल, म्हणजे भारतात पाठवत असेल, ठीक आहे. आता लक्षात घ्या, हा एक्स पर्सन आहे, याचे आई वडील भारतात असेल, ठीक आहे. याची बायको लेकाल इथे जे भारतात असेल, ठीक आहे. आता आई वडील असेल, बायको असेल, क्लिअर, याची फॅमिली असेल, तर त्यातला तो काही हिस्सा जो आहे भारतात पाठवून आला. मित्रांनो लक्षात घ्या, मुळात हा भारतीय व्यक्ती आहे, ठीक आहे. तो जरी तिकडे काम करत असला तरी लक्षात घ्या त्याला काहीतरी पेमेंट आहे, क्लिअर आहे का? ते डॉलरच्या स्वरूपामध्ये जरी मित्रांनो भारतात येत आहे, क्लिअर आहे का? कारण की तो डॉलर कमवून आला, ठीक आहे. तो डॉलर पाठवणार आहे. डॉलरच्या स्वरूपामध्ये तो जरी मित्रांनो काय भारतात मित्रांनो येतोय, पण भारतीय त्याचे आई वडिलांना त्याचं रुपयामध्ये कन्वर्ट होऊन मित्रांनो तो येणार आहे. लक्षात घ्या, अशा उत्पन्नाची बेरीज मित्रांनो कुठं तुम्हाला या शब्दामध्ये करावं लागते, या कुठं जीएनपी मध्ये मित्रांनो, क्लिअर आहे का? ठीक आहे, तुम्हाला ती करावं लागते. आता का राष्ट्रीय क्लिअर आहे. याच्या आधीचा जो शब्द होता ना देशांतर्गत होता. म्हणजे काय झालं, देशाच्या सीमेच्या आतमध्ये जे भारतीय लोक जे उत्पन्न कमवून आले, क्लिअर. अरे मघाचा जो व्यक्ती हा भारतीयचा आहे का? हो, तो देशांतर्गत होता, पण सध्या तो देशाच्या सीमेच्या पलीकडे गेलेला आहे. कशासाठी? जॉब करण्यासाठी. आणि उदाहरणार्थ कुठे जपानला आपण त्याला पाठवलं, ठीक आहे. इथं मित्रांनो जो आहे, इथं आपण प्लस एक्स केलं, क्लिअर आहे का? कन्सेप्ट तीच आहे. कोणती? इथं पा अर्थव्यवस्थेत तयार झालेल्या सर्व वस्तू व सेवांच्या मूल्यात, म्हणजे काय? हे पा जीएनपी क्लिअर इज इक्वल टू जीडीपी म्हणजे याच्या आधीचं, क्लिअर आहे का? आपण प्लस एक्स केलं का? हा पहा प्लस एक्स कन्सेप्ट कळतंय का? ठीक आहे. हा एक्स जो आहे हा भारतीय व्यक्ती आहे, त्याचं काहीतरी पेमेंट आहे ते भारतीय, म्हणून प्लस एक्स, जीडीपी प्लस एक्स, क्लिअर आहे का? आता एम नावाचा जो व्यक्ती आहे ना मित्रांनो पहा, हा जपानी व्यक्ती आहे. जसं आपल्या इकडले लोक तिकडे मित्रांनो जॉब करताय, तसंच तिकडले लोक मित्रांनो आपल्या इथे जॉब करत आहेत. साधी सरळ सोपी कन्सेप्ट. आपण उदाहरणार्थ म्हटलं जपान मधून आपण ते बुलेट ट्रेन घेतली, बरोबर आहे. त्या जापनीज लोकांना चायला बुलेट ट्रेन आपल्याला जे दिली, मग बुलेट ट्रेन जे काम करण्यासाठी तिकडले जापनीज लोक भारतामध्ये आले, क्लिअर. मग आता लक्षात घ्या, भारतामध्ये, क्लिअर आहे का, बुलेट ट्रेनच्या कंपनीत तो काम करून आला, ठीक आहे, जपानी व्यक्ती, क्लिअर. त्याला मिळणारा पगार मित्रांनो लक्षात घ्या, ठीक आहे. आता तो सध्या भारतात आहे, ठीक आहे. आपण म्हटलं बुलेट ट्रेनचं काम इंडियन गव्हर्नमेंट करत आहे. मित्रांनो लक्षात घ्या, बुलेट ट्रेन साठी लागणारा जो पेमेंट आहे, जे कारागीर लोक आहे यांना जे पेमेंट आहे इंडियन गव्हर्नमेंट देत आहे रुपयाच्या माध्यमातून, क्लिअर आहे का? ठीक आहे मित्रांनो. मग लक्षात घ्या, तो देखील त्याच्या मायदेशात जो असा पैसा जर पाठवत असेल, रुपये जर पाठवत असेल, का रे? कारण की मित्रांनो त्याची पण बायको तिकडं आहे, त्याचे पण आई वडील तिकडं आहे, क्लिअर आहे बाब. तर मित्रांनो लक्षात घ्या, असं उत्पन्न जे आहे ना, क्लिअर आहे, ते आपल्याला वजा करावं लागतं. का? कारण की तो मुळात भारतीय व्यक्ती आहे का? नाही, तो भारतीय नाही आहे, क्लिअर आहे का? तो परदेशी व्यक्ती आहे, ठीक आहे.
म्हणून मित्रांनो साधं सरळ सोपं जर तुम्हाला कळत असेल तर इथं पहा, मायनस आपण काय केलेलं आहे, एम केलेलं आहे, जीएनपी ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट इज इक्वल टू ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट प्लस एक्स, बरोबर आहे का? तो जपानी आपलाच भाऊ बहीण आहे, तो जपानमध्ये गेला काम करायला, त्याचं पेमेंट इन्क्लूड प्लस एक्स, आणि जपानी व्यक्ती जो भारताच्या बुलेट ट्रेन मध्ये काम करतोय त्याचं उत्पन्न मायनस करायचं आहे. तुम्हाला काय मिळेल मित्रांनो, स्थूल राष्ट्रीय उत्पादन तुम्हाला मिळेल. मग आता आपण आतापर्यंत उत्पन्नाच्या बाबतीत जे हे समजून घेतलं, पण असं मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन, तुम्ही आरती झालं, सुभाष झालं, यांनी जे काही कन्सेप्ट सांगितल्या या प्रोडक्शनच्या संदर्भातल्या होत्या. कन्सेप्ट काय चुकीचं नाही आहे तेच आहे, हे सगळं आपल्या आजूबाजून फिरत आहे. ठीक आहे, फक्त थोडंसं की नाही विचार करा. ठीक आहे सगळ्या. आणि मी परत एक विनंती करतो, काय तुम्ही सगळे लोक जे आहे ना थोडंसं बोलत चला रे बाबांनो. ठीक आहे, कन्सेप्ट कळताय का? ठीक आहे, चला मला साठी पटाकन थोडं समोर जाऊ. चला मित्रांनो, जीएनपी ही देशाची बहिर्गत शक्ती दाखवते. बहिर्गत म्हणजे का? कारण की भारतातून मित्रांनो तुम्हाला माहित असेल अमेरिकेमध्ये लाखो लोक काम करायला गेलेले आहेत. रशिया झालं, चायना झालं, भरपूर ठिकाणी लाखो लोक मित्रांनो काय करून आले, आपले जे हे जॉब करत आहे तिकडनं मोठ्या प्रमाणात जो डॉलर आहे, जो येन आहे, क्लिअर आहे का, जे युरो नावाचं चलन आहे, हे भारतामध्ये ते पाठवून आले. ठीक आहे, मग मित्रांनो लक्षात घ्या, जीएनपी मुळे बहिर्गत शक्ती दाखवते आणि अर्थव्यवस्थेचं गुणात्मक परीक्षण होते, क्वालिटीज. क्लिअर आहे का? ठीक आहे, तुम्हाला क्वालिटीज सांगू का? उदाहरणार्थ पहा, असं म्हणतात लोक की अमेरिकेमध्ये नासामध्ये जवळपास 40% लोक भारतीय आहे. ठीक आहे, मग याच्यावरनं क्वालिटी आपल्याला माहित पडते. ठीक आहे, चला मला असं वाटते जीएनपी तुम्हाला कळलं असेल तर समोर जातो. ठीक आहे, पहा मित्रांनो, इथं पहा एक कन्सेप्ट तुम्हाला दिली आहे, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. कन्सेप्ट का काय, हे शब्द बदलत आहे फक्त. ठीक आहे, आता निव्वळ शब्द कोणता आला? निव्वळ. निव्वळ नेट प्रॉफिट तुम्हाला जे आहे ना तसं लक्षात येत नाही. ठीक आहे, तुम्हाला इंग्लिश मध्ये लवकर लक्षात येते कसं. नेट प्रॉफिट बाबा म्हणजे काय? खर्च लागला, साधं सरळ सोपं सांगतो, खर्च झाला. क्लिअर आहे का? त्याच्यानंतर आपल्याला काहीतरी उत्पादन घ्यायचं होतं. ठीक आहे, त्याच्यामुळे तो खर्च लागला. ठीक आहे, मग जे की आपला खर्च जो आहे त्यातनं वजा करावा लागतो. क्लिअर आहे का? ठीक आहे, जे काही आपला विक्री झालाय त्यातनं जर उत्पादनाचा खर्च वजा जर केला, तुम्हाला निव्वळ जे रक्कम नेट प्रॉफिट कळतं. ठीक आहे, दुसरा शब्द आहे राष्ट्रीय. क्लिअर आहे का? ठीक आहे, आणि तिसरा शब्द आहे उत्पादन. ठीक आहे, राष्ट्रीय उत्पादन. ठीक आहे, नॅशनल प्रोडक्ट, याच्याबद्दल आपण याच्या आधी चर्चा केली, म्हणजे कोणती आता चर्चा केली. ठीक आहे, इथं काय केलं? फक्त निव्वळ. निव्वळ. क्लिअर आहे का? या शब्दावर आपल्याला चर्चा करायची. पहा, एनएनपी बरोबर आहे, नेट नॅशनल प्रोडक्ट इज इक्वल टू काय? जीएनपी. मित्रांनो, जीएनपी मी तुम्हाला आता शिकवला का? पहा इथं तुम्हाला जीएनपी शिकवलाय रे बाबा. ओ एक मिनिट, मला वाटते सॉरी, थोडस आपण एक पाऊल जे समोर गेलो. ठीक आहे, आय एम रिअली सॉरी, एक पाऊल जे एक स्लाइड थोडं समोर गेलो. पहा काय. ठीक आहे, जीएनपी तुम्हाला कळली का? जीएनपीचं समोर काम आहे. ठीक आहे, पहा लक्षात घ्या, इथं मित्रांनो तिसरी कन्सेप्ट आहे आपली. कोणती तिसरी कन्सेप्ट आहे? निव्वळ देशांतर्गत उत्पादन. ठीक आहे, आपण नॅशनल वर गेलो तो डोमेस्टिक पाहायचं होतं. ठीक आहे, निव्वळ नेट डोमेस्टिक. क्लिअर आहे का? प्रोडक्ट. ठीक आहे, आता डोमेस्टिक प्रोडक्ट तुम्हाला माहित आहे. ठीक आहे, फक्त नेट जो आहे ना हा काय शब्द आहे तेवढा फक्त लक्षात घ्या, तेवढी कन्सेप्ट याच्यात ऍड करायची. ठीक आहे, पहा थोडं कठीण नाहीये, आहे सोपीच आहे, समजून घ्या. जीडीपी वरून मी काय लक्षात घ्या, जीडीपी वरून जीएनपी वर येताना राष्ट्रीय शब्द आपण वापरला. कन्सेप्ट कळताय का? ठीक आहे, मग जीएनपी वरून एनएनपी वर येताना कन्सेप्ट कळताय का? ठीक आहे, सॉरी एनडीपी वर येताना हे पाहिजे नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. ठीक आहे, एनडीपी वर येताना इथं जे चुकीचं आहे. ठीक आहे, मला असं ते चुकीचं आहे, तर थोडस आपण एक काम करू. काय करू? एकच मिनिट थांबा. ठीक आहे, आपण इथं जे करूनच घेऊ. नंतर काय होते माहितीये का, बरेच वेळा गोंधळ होते. शिकवता कधी कधी माहितीये का येतात असे प्रॉब्लेम. ठीक आहे, हा पहा आता काय. एकच मिनिट. जीएनपी वर्ण कुठं आलो मित्रांनो आपण? पहा, जीएनपी वर्ण एनडीपी वर येताना निव्वळ हा शब्द वापरला. ठीक आहे, पहा मग आता प्रश्न असा आहे की निव्वळ म्हणजे का? पहा, उत्पन्नातून खर्च वजा करणे. क्लिअर आहे का? जे की तुम्हाला प्रॉफिट झालं, उत्पन्न झालं. क्लिअर आहे का? यातनं तुमचा खर्च जर तुम्ही वजा केला तर मित्रांनो काय होतं? तुम्हाला जे निव्वळ शब्द मिळतं. आता पहा काय उदाहरणार्थ सांगतो, थोडं साधं सोपं. पहा मित्रांनो, जसं एका कारखान्यामध्ये दरवर्षी काय म्हणालंय मित्रांनो, एका कारखान्यामध्ये दरवर्षी. ठीक आहे,
उदाहरणार्थ लक्षात घे, हे पटापट उदाहरणार्थ थोडेसे जॉट करत चला, ठीक आहे. 1,00,000 मीटर कापड तयार होऊन आला आणि त्याची किंमत मित्रांनो 10 लाख रुपये आपण ठेवलेली आहे. एक साधं सरळ सोपं लक्षात घ्या, एक कारखाना आहे, ठीक आहे, तिथं कापसापासून कापड तयार होत आहे आणि दरवर्षी उदाहरणार्थ फक्त 1,00,000 मीटर कापड तिथं तयार होऊन आला, ठीक आहे. हा कापड मित्रांनो जर विकला तर तो 10 लाख किमतीचा जो हा आहे, ठीक आहे. मग आता लक्षात घ्या काय झालं, मात्र आफ्टर 5 इयर, 5 वर्षानंतर, ठीक आहे, काय झालं, 5 वर्षानंतर मित्रांनो कारखान्यामध्ये 50,000 मीटर कापड तयार होत होता आणि ज्याची किंमत मित्रांनो 5 लाख होती. म्हणजे पहा 2020 क्लिअर आहे का बा, ठीक आहे. कारखान्यामध्ये आपण काय केलं लक्षात घ्या मित्रांनो, जो आहे हा आपण एक नवीन कारखाना लावला, तिथं दरवर्षी 1,00,000 मीटर कपडा तयार होत आहे, ठीक आहे, आणि तो सेल करतोय, त्याची किंमत 10 लाख रुपये, ठीक आहे. पण आता काय झालं 2025 मित्रांनो, ठीक आहे, आफ्टर 5 इयर काय झालं, जी मशिनरी आहे या मशिनरी मध्ये मित्रांनो झीज तयार झाली. पहा इथं तुम्हाला दिलंय, मशिनरी मध्ये झीज झाली, ती हळूहळू निकामी होऊन आली, ती आपलं काम मित्रांनो आहे त्यापेक्षा कमी करताय. क्लिअर आहे का, ठीक आहे. मित्रांनो काय झालं 5 वर्षामध्ये मशिनरीचं जो आहे हा काम कमी करणार नाही का. साधं उदाहरण सांगू, हा तुमच्या समोर एक मोबाईल तुम्हाला कुठला तरी दिसतोय, ठीक आहे. या मोबाईल मध्ये बॅटरी नावाचा एक विषय आहे, बरोबर आहे का. तुम्ही किती काही चांगला मोबाईल घ्या, आफ्टर 4 वर्ष 5 वर्षानंतर याचा बॅटरीचा प्रॉब्लेम येतो, ठीक आहे. म्हणजे आज जर हा मोबाईल जर मी घेतला, क्लिअर आहे बा, आणि आज जर मित्रांनो हा मोबाईल घेतला असेल तर आफ्टर 5 वर्ष याच्यामध्ये याचे फंक्शन्स खराब होईल, याची बॅटरी प्रॉब्लेम येईल, याचे जे एकंदर मित्रांनो काय याचे जे त्याला काय म्हणतील कॅमेऱ्याचा काहीतरी प्रॉब्लेम देईल. सांगायचं हा काम करण्याची क्षमता जी आहे ना मित्रांनो थोडी कमी होईल, ठीक आहे. आज आपण 2020 मध्ये हा मी M31 जो आहे मोबाईल हा 18,000 रुपयाला घेतला. मला 2025 मध्ये जो आहे मी पाहिला हा काही काम करत नाहीये, 5 वर्ष झाले, मला हा विक्रीला काढायचा आहे. क्लिअर आहे का मित्रांनो, तुम्हाला खोटं वाटेल, जास्तीत जास्त 5,000 रुपये देखील मला याच्यातनं मिळणार नाही, ठीक आहे. लक्षात येत आहे का, ठीक आहे. तसंच मित्रांनो कंपनी मधलं आहे, ठीक आहे. आफ्टर 5 वर्षानंतर काय झालं, मशिनरीची झीज झाली, 50,000 मीटरच तो कापड तयार होत होता आणि 5 लाख किंमतच मित्रांनो त्यातनं यायला लागली. म्हणजेच काय झाली मित्रांनो, पहा मशिनरीत जशी झीज झाली, क्लिअर आहे का, तसं मित्रांनो उत्पादन, क्लिअर आहे, प्रोडक्शन मध्ये देखील काय झाली, कमतरता झाली, ठीक आहे. आणि मित्रांनो म्हणून जर तुम्ही पाहाल, ठीक आहे, आता प्रोडक्शन कमी झालं म्हणून मित्रांनो उत्पन्न कमी झालं. हो, साधं सरळ सोपं लक्षात घ्या, प्रोडक्शनच कमी झालं, ठीक आहे, त्याच्यामुळे उत्पन्न मित्रांनो जे हे कमी झालं. म्हणून मित्रांनो अशी झीज, क्लिअर आहे का, अशी झीज जीडीपीतून वजा केल्यास एनडीपी मिळते. साधं सरळ सोपं आहे. आणि या झीजला माहिती आहे का मित्रांनो काय म्हणतात, कॉमर्सच्या भाषेमध्ये याला घसारा असं म्हणतात. काय म्हणतात, घसारा, कॉमर्सच्या भाषेमध्ये, ठीक आहे. लक्षात येते का बा. मग अशी झीज जीडीपी मधून जर आपण काय केली, वजा केली, क्लिअर आहे का, ठीक आहे, जीडीपी मधून वजा केली तर तुम्हाला एनडीपी मिळते, म्हणजे नेट डोमेस्टिक प्रोडक्ट मिळते. क्लिअर आहे का, ठीक आहे. म्हणून इथं सूत्र पहा काय आहे, एनडीपी, क्लिअर आहे, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट, ठीक आहे, इज इक्वल टू जीडीपी म्हणजे आपण याच्या आधी पाहिलं जीडीपी, क्लिअर आहे बा, मायनस फक्त घसारा जर मित्रांनो जर तुम्ही केला ना तर तुम्हाला एनडीपी मिळते. क्लिअर आहे, ठीक आहे. साधं सरळ सोपं कन्सेप्ट आहे, ठीक आहे. आता एक पाऊल मित्रांनो समोर जो पहा, इथं दिलेलं आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. क्लिअर आहे, काय दिलंय, निव्वळ, नेट. आधी देशांतर्गत शब्द होता, आता मित्रांनो काय नॅशनल शब्द आहे, ठीक आहे, नॅशनल प्रोडक्ट, ठीक आहे. मग आता नॅशनल प्रोडक्ट असेल तर तुम्हाला कळतंय का रे, हे पहा नॅशनल प्रोडक्टच्या वेळेस आपण काय केलेलं आहे, प्लस एक्स मायनस एम, ही टर्मिनॉलॉजी जर तुम्हाला कळली तर मी काहीच नाही इथं पुट केलेली आहे. काय पहा, एनएनपी नेट नॅशनल प्रोडक्ट इज इक्वल टू जीएनपी मायनस काय रे, मायनस मित्रांनो घसारा आहे, कन्सेप्ट पता आहे, ठीक आहे. आणि एनएनपी याला अजून जर इलॅबोरेट केलं तर काय, जीडीपी प्लस एक्स मायनस एम, बरोबर आहे का. आणि हा जो घसारा आहे कारण की निव्वळ आहे म्हणून घसारा मित्रांनो त्यात मायनस केला. साधं सरळ सोपं, ठीक आहे. मला सांगा बरं इथपर्यंत कळलं का डोक्याच्या पलीकडे गेलं. चला सगळ्यांना आपापले उत्तर द्यायचे रे बाबा, यस ऑर नो कमेंट बॉक्स मध्ये जे तुम्ही पटकन मला सांगा. आहे सोपी आहे, फक्त थोडस समजून घ्या लागते. चला कळलंय का तुम्हाला सगळं हे.
कमेंट बॉक्स मध्ये मला सगळ्यांची उत्तरं हवी आहे. तुम्हाला कळलं नाही कळलं म्हणजे सध्या 15 लोक आहेत. ठीक आहे, 14 लोक, 2 लोक गायब झाले वाटते. ठीक आहे, चला पटापट पटापट सांगा. ज्यांना कळलंय त्यांनी यस म्हणून जे आहे टाकायचं पटकन. ओके, एवढं पेपरला येत नाही मी आधीच सांगतो तुम्हाला. ठीक आहे, हो पेपरला काय येणार आहे तुम्हाला मी सांगतोच. ठीक आहे, चालेल. ठीक आहे, मला असं वाटतं तुम्हाला कळलं. ठीक आहे, थोडंसं आपण समोर जाऊ. ठीक आहे, एवढं कॅल्क्युलेशन तुम्हाला काही येत नाही. ठीक आहे, आणि त्याच्या भानगडीत पडू पण नका. क्लिअर आहे. हेच लेक्चर 2 वेळा ऐकलं तरी भरपूर आहे. ठीक आहे, पेपरला काय येणार आहे समोर सांगतो. पहा, पेपरला हे येण्याची शक्यता आहे आधारभूत वर्ष. क्लिअर आहे. पहा मित्रांनो, बेस इयर इंग्लिश मध्ये याला काय म्हणतात, बेस इयर. ठीक आहे, पहा काय, वस्तू आणि सेवांच्या किमती सतत वाढत असतात किंवा कमी होत असतात. पानं वस्तू आहे 5 रुपये किलो टमाटे. तुम्ही पाहिले रे बाबा 5 रुपये किलो टमाटे, 5 रुपये किलो तुम्ही कांदे पाहिलेले, बरोबर आहे का? ठीक आहे. आणि दुसरं तुम्ही हेही पाहिलं काय, कधी कधी 60 आणि 80 रुपये किलो टमाटे आणि 60 आणि 80 रुपये किलो कांदे, बरोबर आहे. साधं उदाहरण पहा. म्हणजे काय, वस्तू व सेवांच्या किमती कधी कधी वाढत राहतात. कोरोनाच्या कालावधीमध्ये काय झालं, एमपीसी, बरोबर आहे का, याची फी किती झाली, कमी झाली. ऑनलाईन झालं सगळं. क्लिअर आहे का, फी कमी झाली, बरोबर आहे. सेवा क्लिअर आहे का. ऑफलाईन बॅच मध्ये या किमती वाढतात. कन्सेप्ट पाहताय का, ऑफलाईन मध्ये या किमती वाढतात. ठीक आहे, कन्सेप्ट पाहताय का मित्रांनो. त्यामुळं काय म्हणाला माहितीये का, खरं राष्ट्रीय उत्पन्न वाढलं की कमी झालं, ठीक आहे, की फक्त किमती वाढल्या. मी काय म्हणतो लक्षात आहे बा, काय त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्न वाढलं की फक्त किमतीच वाढल्या. क्लिअर आहे का, हे कळत नाही. म्हणून मित्रांनो, उत्पन्नाची एका स्थिर वर्षाशी तुलना केली जाते. काय केली जाते, तुलना केली जाते. आणि या स्थिर वर्षाला मित्रांनो आधारभूत वर्ष जे असं म्हणतात. ठीक आहे, उदाहरणार्थ नाही कळलं असेल तर सांगतो. पहा, तुमच्या समोर जे आहे ना, आपण सध्या पाहतो इयर 2020 उदाहरणार्थासाठी घेतलेलं आहे. ठीक आहे, आणि इथं मित्रांनो आपण घेतलं 2015. क्लिअर आहे का, ठीक आहे. आणि इथं आपण घेणार आहे 2000 मित्रांनो काय 25. क्लिअर. पहा उदाहरण पहा, एक तुम्हाला देतो. मघाचा तुम्हाला जो फोन सांगितला हा सॅमसंगचा M31 आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. M31 फोन जो आहे हा 2020 मध्ये त्यांना लॉन्च केला. ठीक आहे, मला असं वाटतं काहीतरी लॉन्च केल्यानंतर तिसऱ्याच दिवशी जे मी घेतलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे मला प्राइस वगैरे जे कमी मिळाली. ठीक आहे, ऍव्हरेज मला काय म्हणायचं थोडस लक्षात घ्या. एक सॅमसंगचा मोबाईल घेऊ आपण. ठीक आहे, कुठलाही मोबाईल घ्या. ठीक आहे, पहा मित्रांनो 2020 मध्ये, क्लिअर, लक्षात घ्या याची किंमत जी आहे ना ही 15,000 रुपये. ठीक आहे, आता मोबाईल मध्ये वर्जन बदलतात. मी काय म्हणतो लक्षात घ्या, मोबाईल आहे तोच मोबाईल आहे. ठीक आहे, कधी साईज कमी होते, कधी एक्स्ट्रा त्याच्यात कॅमेरा लावते लेखाचे, आणि कधी अजून 2-4 ऍप जे आहे त्याचं नवीन करते, आणि काय करते अजून सेल्फी मोड अजून चांगला करते. आहे मोबाईलच आहे. भावनो, वर्जन बदलून आलं. ठीक आहे, साधं सरळ सोपं पहा. मी असं म्हणतोय, एक्स नावाचा कुठलाही एक सॅमसंग नावाचा मोबाईल आहे. 2020 मध्ये मित्रांनो तो 15,000 रुपये त्याची किंमत आहे. आणि 2020 मध्ये हाच फोन 2015 मध्ये मित्रांनो कितीचा होता. मी काय म्हणतो थोडस लक्षात घ्या. ठीक आहे, मला असं म्हणायचं आहे की 2015 मध्ये मित्रांनो हा कमीत कमी 25,000चा होता. किती, 25,000चा. ठीक आहे, आता याची किंमत कमी झाली, 15,000 झाली. मला असं म्हणायचं आहे 2025 मध्ये हा मोबाईल मित्रांनो फक्त 5,000 रुपये तुम्हाला मिळून आला 2025 मध्ये. क्लिअर आहे का, साधं सरळ सोपं. मोबाईल दर वर्षाला नवीन येतात. नवीन मित्रांनो काय म्हणालं, हेच उदाहरण असं पण देऊ शकतो. पहा, हेच उदाहरण तुम्ही मला वेगळं करू आपण. कसं, पहा इथं दिलाय 20, इथं दिलाय 21, आणि हे आहे मित्रांनो 19. 19 मध्ये सॅमसंगचा मोबाईल मित्रांनो जो आहे हा 15,000चा होता. ठीक आहे, 20 मध्ये मित्रांनो हाच मोबाईल कितीचा झाला लक्षात घ्या, हा 17,000चा झाला. असं पण होऊ शकते का, असं पण होऊ शकते. मागा कमी दाखवलं, आता जास्त करतो. ठीक आहे, अपग्रेड झाला मोबाईल M31. क्लिअर आहे, मग तो M51 काढते, मग M61 काढेल, M71 काही सांगता येत नाही. क्लिअर आहे का, ठीक आहे. मग मित्रांनो 21 मध्ये हा मोबाईल जो आहे हा किती झाला, आपण असं लक्षात घेऊ 21,000चा झाला. ठीक आहे, काय होणार याच्यात, त्यात काय होणार लक्षात घ्या. किंमत आहे ना, क्लिअर आहे का, ठीक आहे, सतत वाढतात कमी होतात, सतत वाढतात कधी कमी होतात. ठीक आहे, कधी कधी वाढतात कधी कधी कमी पण होतात. ठीक आहे, मग प्रॉब्लेम काय, आपल्याला काय करायचंय, जीडीपी काढायचंय, आपल्याला त्यात नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करायचंय. मित्रांनो बरेच वेळा आपल्याला कळत नाही. आता लक्षात घ्या, मोबाईल फोनच्या किमती वाढल्या, बरोबर आहे,
तर लक्षात घ्या, घेणारे पण आहे आपल्या इथं लोक, बरोबर आहे का बा? भरपूर घेणारे लोक, प्रत्येकाच्या हातात तुम्हाला मोबाईल दिसतो, ठीक आहे. लक्षात घ्या, मग आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न, भारताचं राष्ट्रीय उत्पन्न खरंच वाढलं की नाही वाढलं, क्लिअर आहे का? हे कळत नाही, ठीक आहे, की फक्त किमतीच वाढून आल्या. एका वर्षात एका मोबाईलच्या 3 वेळा किमती बदलतात. मी काय म्हणतो, मोबाईलच्या बाबतीत हे होतं, क्लिअर आहे का? ठीक आहे. लक्षात घ्या, म्हणून मित्रांनो जे आहे ना, जे काही हे सगळे लोक अर्थतज्ञ यांनी काय म्हटलं, अशा उत्पन्नाची एका स्थिर वर्षाशी काय तुलना करतात. मग आता इथं पहा काय 2015 पासून मित्रांनो आधारभूत वर्ष बेस इयर कोणता आहे रे? 2011 आणि 12 हे बेस इयर आहे मित्रांनो. लक्षात घ्या, तुमच्या माहितीसाठी नवीन इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतो, आता बेस इयर चेंज होणार आहे, बरोबर आहे का बा? किमती काय 5 वर्ष काय तशाच राहतात का? नाही, बदलतात, ठीक आहे मित्रांनो. लक्षात घ्या, आता नवीन आधारभूत वर्ष जे आहे, तुम्हाला पेपरला प्रश्न येऊ शकतो मित्रांनो, नवीन आधारभूत वर्ष 20 आणि 21 आहे, क्लिअर आहे का बा? हे मी काय म्हणतोय, समोरचं पुढचं 2000 जे आहे हे नवीन मित्रांनो, आता जे बेस इयर राहणार आहे हे 2020 आणि 21. म्हणजे काय झालं, 2020-21 या वर्षातल्या ज्या मोबाईलच्या किमती आहे, क्लिअर आहे का? हे बेस इयर पकडलं आणि याच्याशी आता इतर मित्रांनो काय तुलना केल्या जाईल, की 2022-23 मध्ये किमती वाढल्या की कमी झाल्या, ठीक आहे. आणि त्याच्या याच्यावर मित्रांनो काय केलं जाईल, राष्ट्रीय उत्पन्न कॅल्क्युलेट केलं जाईल, ठीक आहे. समोर जाऊ मित्रांनो, आजच्या लेक्चरचा फार महत्वाचा भाग जो तुम्हाला पेपरला येऊ शकते, केंद्रीय सांख्यिकी संस्था, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, एवढं खटाटोप करण्याचं काम, जीडीपी, एनडीपी, एनएनपी, क्लिअर आहे का? हे काढण्याचं काम कोण करतं, लक्षात घ्या, भारतीय राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करण्याचं काम सीएसओ करतं, म्हणजे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन करते. मुख्यालय दिल्लीमध्ये आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्था हे यातली दुसरी संस्था आहे, क्लिअर आहे का? पहिले सीएस होती, याचं नाव बदललं, आता काय झालं, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन. म्हणजे काय झालं मित्रांनो, याचं NSS आणि O हे पा खाली दिलेलं आहे, क्लिअर आहे का? ही संस्था काय करते, क्लिअर आहे का? ठीक आहे, कन्सेप्ट काय का मित्रांनो, ही संस्था काय करते लक्षात घ्या, कन्सेप्ट काय का, ही सगळं जे आहे ना हे उत्पन्न मोजण्याचं काम करते, ठीक आहे. मग आता उत्पन्न मोजण्याचं जर काम करत असेल तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, ही डाटा पण कुठून तरी लागेल ना आपल्याला. मित्रांनो लक्षात घ्या, असा डाटा कलेक्ट कसा करायचा, तर लक्षात घ्या, प्रत्येक लोक जे हे काय म्हणतात माहितीये का, आपल्या उत्पन्नाचं जे आहे ना दरवर्षी काय म्हणतात, रिटर्न भरतात, क्लिअर आहे बा? ठीक आहे, जो आपण रिटर्न भरतो मित्रांनो दरवर्षी, मला माहिती नाही तुम्ही भरता की नाही, मी रिटर्न भरत असतो. आणि लक्षात घ्या, तुम्ही इन्कम तुम्हाला आहे म्हणूनच तुम्ही रिटर्न भरलं पाहिजे का, असं देखील मित्रांनो नाही, क्लिअर आहे. तुम्ही देखील रिटर्न भरू शकता, जरी तुमचं इन्कम नसलं तरी रिटर्न भरू शकता, ठीक आहे. तर मला असं वाटते हे जे आहे तिथून जे सगळी माहिती जी मित्रांनो तुम्हाला येतं, ठीक आहे. तर मला असं वाटते आज लेक्चरचं इथं जे आहे आपण थांबतो आहे, ठीक आहे. उर्वरित भाग उद्याच्या लेक्चरला आपण पाहू. जर म्हणतोय काय तुम्हाला काही भाग कळला नसेल तर मला विचारा. चला, कोणाला काही कळलं नसेल तर म्हणतो विचारा, ठीक आहे. चला, कोणाला काही कळलं नसेल तर विचारा रे बाबा. मला असं वाटतं तुमच्याकडनं कोणाकडनं आलेलं नाहीये, तर मला असं वाटतं मी इथं थांबतो, ठीक आहे. थँक्यू सो मच. संध्याकाळी मराठी व्याकरणची बॅचला आपण भेटू, ठीक आहे. थांबतो, थँक्यू.